लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा नको नको मना गुंतो माया दाणी नको नको मना गुंतो माया दाणी नको नको मना गुंतो माया दाणी नको नको
मना गुंतो मायाचा काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची होळी पडेल बाजेव्हा काळाची होळी पडेल बाजेव्हा आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बाजे काळाची एवढी पडेल बाजेवा सोडविना देवा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची होळी पडेल बाजेव्हा काळाची एवढी पडेल देवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची एवढी पडेल काळाची एवढी पडेल सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा सौदागरी सोडविना राजा देशीचा सौदागरी अनेक सोयरी देवरी अनेक सोयरी भरे काळाची उडी पडेल बाजेव्हा काळाची उडी पडेल बाजे अनेक सोयरी भरी भरी अनेक सोयरी भरी भरी काळाची ओळी पडेल बाजे काळाची ओळी पडेल बाजे वा सोडविना देवा माय बाप सोडविना देवा माय बाप काळाची उडी पडेल बाजेव्हा काळाची उडी पडेल बाजेव्हा सोडविना देवा माय बाप सोडविना देवा माय बाप काळाची ओळी पडेल बाजे काळाची ओळी पडेल बाजे तुका म्हणे तुझा सोडविना कोणी तुका म्हणे तुझ सोडविना कोणी तुका म्हणे तुझा सोडविना कोणी म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्रपाणी वाजनी एका चक्रपाणी वाजनी काळाची उडी पडेल बाजेव्हा काळाची उडी पडेल बाजेव्हा एका चक्रपाणी वाहुनी एका चक्रपाणी वाहुनी काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा सोडविना देवा माय बाप सोडविना देवा माय बाप काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा देवा माय बाप सोडविना देवा माय बाप काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा गोपाल घुमाये गोपाल घुमाये गोपाल घुमाये गोपाल घुमाये गोपाल घुमाये गोपाल घुमाये गोपाल हेलो
रे न नको नको म्हणा नको नको म्हणा गुंत माया नको नको म्हणा नको मना नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना नको नको म्हणा नको नको म्हणा म्हणा नको नको 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 म्हणा हे नको नको म्हणा गुंत माया जाळे नको नको म्हणा नको नको म्हणा नको नको मना नको नको मना गुंतू माया झाले नको नको मना फळ आला जवळे ग्रास बया काळ आला जवळे काळ आला जवळे काळ आला जवळे ग्रास बया काळाची हे उडे काळाची उडे पडेल बजेवा काळाची उडे आला जवळी त्रासवया आला जवळी त्रासवया काळाची उडी काळाची पडेल बाजे काळाची उडी काळाची उडी सोडविना तेव्हा माया बाप माया बाप माया बाप सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा
तेव्हा तेव्हा तेव्हा तेव्हा सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा सोडविना सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा माया बाप सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा माया बाप सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना सोडविना तेव्हा माया माया बाप सोडविना तेव्हा माया बाप सोडविना तेव्हा सोडविना
विठ्ठल 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 नको नको मना गुंतो माया जाडी आवाज मोकळा झाला काळ आला जवळी ग्रासा माया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप गेन गेन वाटतो सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरे भले भले बस बस काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया गंधर्वाने कथेचा सद्गुरुदास तुका समचरण सरोजन सांदेदांबदाभं जगन्हितपाणि मंडनं मंडनानां तुरदतुलसीमाला कंधरं कुञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळु तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यान मूलम गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यधानं सरालेखितं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् शुचिः शीलः समोदक्षः प्रतापे जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने कैलासवासी भाऊराव गेणुदास देठे यांचं 5वं पुण्यस्मरण आहे. त्यांचे बंधू शिवाजी गेणुदास देठे, मुलगा विष्णू भाऊराव देठे, श्री आदिनाथ भाऊराव देठे, पुतणे पांडुरंग भाऊसाहेब देठे, अर्जुन भाऊसाहेब देठे, गणेश राधाकृष्ण देठे, समस्त देठे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट मित्रगण भक्तगण, उपस्थित सर्व मान्यवर, गायक वादक वृंद, भजनी मंडळ, पाहुणे मंडळ, मित्रगण, सगळ्यांना धन्यवाद. देठे परिवार हे कुठले आहेत? खुडसळगावचे देठे. बरं गेंदा स्नानाचं मला कुरणपूरचे देठे काय कार्यक्रम घ्यायला कुरणपूरकर आले होते म्हणून म्हटलं नेमके कुरणपूरचे का खुडसळगावचे आहेत. गेंदा स्नान होते ना पहिले बेटावर यायचे. हा गेंदा स्नान. हा त्यांचा परिवार आहे संपूर्ण. तर कैलासवासी भाऊराव गेंदास देठे परिवार, तसं गेंदास नाना देठे हा फार बेटाशी गुरु नारायणगिरी महाराजांशी त्यांचे खूप चांगले संबंध होते. नेहमी बेटामध्ये त्यांचं येणं जाणं होतं आणि बेटाचा निष्ठावान हा परिवार आहेत. आज या ठिकाणी उपस्थित सर्व त्यांच्या परिवारातील आणि त्यांच्या सर्व नातेवाईक पाहुणे मंडळी जी असतील, त्यांच्या संबंधात असणारे सर्व मित्रगण असतील, भक्तगण असतील, सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल. अभंग तुकोबारायांचा
मनाला उपदेश करणारा अभंग आहे. 4 चरणाचा आहे. काही ठिकाणी 5ही कडवे म्हणतात लोक. एक सोळीना बंधू पाठीची बहीण, पण हे प्रमाण गाथेत नाही आहेत. गाथ्यामध्ये 4च कडवे आहेत, म्हणून मी 4च म्हणलो. आता 5वा कडू कुठे माहित नाही, किंवा एखाद्या गाथ्यात असत नाही, गाथ्याच्या अनेक प्रती आहेत. पण 2-4 गाथ्यांमध्ये तर आम्हाला कुठं हे प्रमाण आठवलं नाही किंवा आढळलं नाही. 4च कडवे बहुतेक गाथ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु परिपाठामध्ये 5 कडवे लोक म्हणतात. तर या ठिकाणी तुकोबाराय मनाला उपदेश करतात. कारण खरा अंकुश मनाला पाहिजे. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. मनाला सतत जागं राहावं लागतं महाराज, नाहीतर हे मन फार धोकेबाज आहेत. तसं हायवे रोडला लिहिलं असतं, नजर हटी दुर्घटना घटी. या मनाचा अंकुश संपला की मन कुठं जाईल काही भरोसा नाही. कठोपनिषदामध्ये वर्णन आहेत. आत्मानं रथितं विद्धि शरीरं रथमेव तो, बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च. उपनिषदकार वर्णन करतात, शरीरं रथमेव तो, शरीर आहे रथ, आत्मा आहे या रथाचा सारथी, रथाचा स्वामी म्हणजे रथी. बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च. शरीररूपी रथ आहेत, याचा स्वामी आहे आत्मा, बुद्धी आहे सारथी, इंद्रिय आहेत घोडे, मन आहे लगाम. सारथ्याच्या जर घोडे ताब्यात असतील तर रथ नीट चालतो. घोडे जर सारथ्याच्या कंट्रोलमध्ये नसतील तर ते घोडे कुंटी रथाला कुठं घेऊन जातील तपासच नाही. तसं बुद्धिरूपी सारथ्याच्या जर इंद्रियरूपी घोडे ताब्यात असतील तर शरीररूपी रथ नीट चालतो. नाहीतर हे इंद्रियरूपी घोडे या शरीररूपी रथाला पंचविषयाच्या खड्ड्यात नेऊन टाकतात बरं का. म्हणून सावध राहावं लागतं बरं का. कबीर महाराज सावध करतात. देखना इंद्रियों के ना घोड़े भगे, मन को हरदम ये संयम के घोड़े लगे. अपना रथ तो सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. गोविंद गोपाल गाते चलो, मन को विषयों से हरदम हटाते चलो. मन को विषयों से हरदम हटाते चलो. देखना इंद्रियों के ना घोड़े भगे, देखना इंद्रियों के ना घोड़े भगे, मन को हरदम ये संयम के घोड़े लगे. मन को हरदम ये संयम के घोड़े लगा. अपना रथ तो जो मार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. देखना इंद्रियों के ना घोड़े भगे. हे इंद्रिय रूपी घोडे इकडे तिकडे पळत तर नाही ना, सावधान. मन को हरदम ये संयम के घोड़े लगे. प्रत्येक क्षणाला या मनावर दृष्टी ठेवावी लागते महाराज. हे मन आहे धोकेबाज. या मनाला जेवढं तुम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न कराल तेवढं ते आणखी चंचल होत असतं. म्हणून गीतेमध्ये अर्जुन सांगतो, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथे बलदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोर्य सुदुष्करम. अतिशय चंचल मन आहेत. म्हणून जगाला उपदेश करण्याकरता पेक्षा अगोदर मनाला करा. जगामध्ये उपदेश करणारे फार लोक आहेत. 4 चौघांची चर्चा चालू असेल, त्याच्यात सांगणारं कोण ऐकणारं कोण हेच कळत नाही. प्रत्येकाला सांगावंच वाटतं. काही लोकांना कथा स्वतःचीच कथा सांगायची सवय असते. एक प्रवास करीत होता बसने,
दुसरा प्रवासी शेजारी येऊन बसला, यांनी केलं चालू. काय लोकच कोणी पाहिलं गेलं की सुरू होतं. ऐकणाऱ्याची मानसिकता असो का नसो, केलं याने सुरू. म्हणले अहो तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे काय, 15 दिवसापूर्वी माझ्या मुलीचं लग्न झालं असेल. मग 50 लाख रुपये खर्च आला. किती आला? परत त्याच्या होतं किती आला? तुला 50 लाख रुपये. मंगल कार्याला 1 लाख घेतले. किती घेतले? तुला 1 लाख. आचरणाने 1 लाख घेतले. किती घेतले? त्याला लोगायच्या शेजारी बसलो आपण, घेणं नाही देणं नाही. हा कोण माहिती नाही, त्याच्या पोरीचं लग्न तो कथा आम्हाला सांगतोय. असे काही लोकांना स्वतःची कथा सांगायची सवय असते बरं का. एक कथाकार होते, साधू होते, संन्यास घेतला त्यांनी. मग ते मधून मधून त्याला आठवण यायची, म्हणायची ते मी असा संसाराचा त्याग केला, सर्व काही ऐश्वर होतं, खूप पैसा होता, खूप काही होतं, सर्वस्व त्याग केला. त्याच्यामध्ये एक महात्मा उठले, म्हणजे महाराज तुम्ही त्याग केला ही आनंदाची गोष्ट आहे, संसाराला लात मारली ही आनंदाची गोष्ट आहे, पण अशी लात मारला की मी संसाराला लात मारली याची आठवण सुद्धा आली नाही पाहिजे. बरं का. बघा लोक काही त्यागाचाही भोग घेतात, थोडाफार त्याग करतात, पण दाखवताना असा त्याग दाखवतात की हळूहळू त्या त्यागाचं महत्त्व समाजामध्ये पटवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या त्यागाचं त्याला काय म्हणतो आपण जाहिरात करतात. आणि ते त्यागाची जाहिरात करणं म्हणजेच त्याला त्यागाचं भोग म्हणावं. याला त्याग म्हणत नाही. ज्ञानोबराय भक्ताचं लक्षण सांगतं. चातुर्य लपवी महत्व हारवी, पिसेपणा मिरवी जगा माझे. चातुर्य लपवी, आमचं तसं नाही. चातुर्य दाखवी, महत्व वाढवी, शहाणपणा मिरवी जगा माझी. हे भक्ताचं लक्षण नाही आहे महाराज. आणि अशा प्रकारे उपदेश करणारे फार आहेत. बरं ठीक आहे, एखादा उपदेश करणारा चांगला जरी असला तरी ऐकणाऱ्याची मानसिकता करणं फार महत्वाचं असतं बरं का. काही चांगले चांगले विद्वान फेल होतात. एकदा पंढरपूरचे एक महाराज होते, दूत महाराज. दूत महाराज माहिती असेल, मुरलीधर महाराज दूत. मुरलीधर महाराज दूत एकदा आमच्याकडे आले भेटायला. त्यांचे नावरला कार्यक्रम होता त्यांचा. तिथं चैतन्य महाराज आहेत, त्यांनी ठेवला 5 दिवसाचा कार्यक्रम. पहिल्या दिवशी 500 लोक, दररोज 100 कमी कमी होत गेले. तिसऱ्या दिवशी ते आमच्याकडे आले. ते म्हणले महाराज मला हे काही कळणार, लोक कमी का होत आहेत. मी त्यांना विचारत तुमचं प्रवचन नेमकं कोणत्या विषयावर चालू आहेत. ते म्हणले चांगदेव 65. म्हणजे चांगदेव 65 तुम्ही खेड्यामध्ये सांगतायत, इथंच तुमची विफलता आहे. वक्त्याला जर श्रोत्याची मानसिकता कळाली नसेल तर वक्ता कितीही विद्वान असेल तरी फेल आहेत महाराज. कारण ऐकणाराची क्षमताही आपल्याला कळाली, ऐकणाराची मानसिकता कळावी. ते जर नाही कळाली तर विद्वत्ता काय बघेल. शास्त्रीय भाषा तुम्ही कोणाबरोबर बोलताय, ज्यांना समोरच्याला काहीच कळत नाही, त्यांच्या डोक्यावरून जाते. एक गायक होते मोठे, पट्टीचे गायक. एका शेतकऱ्याकडे गेले, रस्त्याने चालले. शेतकरी न्यारीला बसलेला होता. यांनी पाणी मागितलं, ते शेतकऱ्याने जेव घातलं. आता याला वाटलं या माणसाने जेव घातलं तर फुकटचे खाऊ नाही कोणाचं. मग काहीतरी आपल्याकडे कला आहे. त्याने एक राग गायला सुरुवात केली. त्यांनी जेव्हा राग गायला सुरुवात केली आणि ताण मारायला सुरुवात केली तर शेतकरी म्हणजे याला काय झालं म्हणजे, हा असं काय थरथर करतोय, त्याला काही ज्ञान नाही ना कशातलं. तो घाबरला महाराज. लोक म्हणते या बाबाची भाकर खाल्ल्यामुळे झालं का काय, आपल्यावर गेली. तेवढ्यात आणखी एकाला शेतकऱ्याला भेटायला, का हो काय चालू आहे, बघा ना या माणसाला काय झालं, लोक उद्या मला नाव ठेवतील म्हणे, असं काय थरथर करतोय म्हणे. एक म्हणला माझा बैल सुद्धा असं थरथर करायचं म्हणे. मग मी डागवत होतो म्हणला. आता डोळे बंद करून राग गातोय. यांनी काय केलं, 2-4 काळ्या जमा केल्या आणि एक गज होता तिथं, तो तापवायला ठेवला.
याचं गायन चालू. आणि तेवढ्यात तिसरा माणूस आला, का काय चालू आहे? ओ बघा ना या माणसाला काय झालं, तुम्ही गस कशा करता तापवतायत? म्हणजे डागवाय करता. थांबा म्हणली. तो तिथला ज्ञानी होता. त्याने गेला आणि त्या गायकाच्या कानात सांगितलं, बंद कर, डागायची वेळ आली म्हणतो आता. तो कितीही चांगला गात असेल तर ऐकणारे रसिक पाहिजे ना. तसं मनुष्य किती विद्वान असेल परंतु ऐकणारे जर तसे नसतील तर त्या ठिकाणी विद्वत्तेचा विषय चालत नाही. एक मनुष्य मुंबईला सर्व्हिसला होता. दीपोडीच्या सुट्यांमध्ये गावी जाण्याकरता निघाला. रेल्वे स्टेशनवर जायचं होतं. रेल्वेचं रिझर्वेशन केलेलं होतं. पण आता मुंबईसारखं शहर, गर्दी खूप, पत्नीबरोबर, मुलाबरोबर, सामान बरोबर, त्याला गाडी भेटाना, गाड्या गर्दी असायची प्रत्येक. चढायला लागले, लोक लुटायची. तो टेन्शनमध्ये बसला. वेळेवर जर रेल्वे स्टेशनवर पोहोचलो नाही, रिझर्वेशन वाया जाईल, सुट्ट्या मोजक्या आहेत, पुन्हा रिझर्वेशन मिळणार नाही. टेन्शनमध्ये बसलेला. तेवढ्यामध्ये एक माणूस आला. म्हणजे हो तुम्हाला काय कळलं सांगू का? म्हणजे काय? भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला गीतेत काय सांगतो तुम्हाला सांगू का? तो म्हणला मला गीतेत भगवान काय सांगता हे नको सांगू. मग मला गाळी केव्हा मिळेल सांग. त्याला गीतेचा उपदेश करून काय उपयोग आहे महाराज? त्याची मानसिकता नाही. श्रीमद भागवत महात्म्यामध्ये उदाहरण येतं आत्मदेवाचं. आत्मदेव ब्राह्मण जेव्हा आत्महत्या करण्याकरता गेला त्यावेळेला एका साधून त्याला उपदेश केला. अरे बाबा कशाला आत्महत्या करता? एवढं सुंदर शरीर भगवंताने दिलं आहे, हे का आत्महत्या करण्याकरता दिले का? का आत्महत्या करतो? काय म्हणले महाराज? मुलबाळ नाही आहेत. लोक निपुत्रिक म्हणतात. निपुत्रका म्हणते पहा हो चांडाळ, पातकांचे मूळ पोरवडा. म्हणून माझी जगण्याची इच्छा राहिलेली नाही आहेत. साधूने उपदेश केला. तो म्हणले महाराज मी तो उपदेश ऐकायला बसलो नाही. आमचं संसारी माणसाचं दुःख तुम्हाला संदेशाला काय करायचं? एक तर मुलबाळ नाही, लोक हे नव्हतात, निपुत्रिक. एक तर मुलगा द्या नाही तर मुरू द्या मला. साधूला दया आली. साधूने प्रसाद दिला. कथा लांबण्याचं काही मी कथा सांगण्यात वेळ घेणार नाही. झाला मुलगा, शहाणा झाला, व्यसनाधीन झाला, दारू प्यायला लागला, मौज भक्षण करू लागला. नाही ते नाद लागले. एक दिवस बापाने अळवला, अरे बाबा हे काय करतोस तू? एक तर मुलबाळ होत नव्हतं. एका साधून दिला प्रसाद. झाला तू काय वागतोय? दारू पाय काय पितो, मौज काय खातो? आपली परंपरा नाही अशी. त्याने बापाला सांगितलं तुम्हाला जर घरात राहायचं असेल तर नीट राहा, अर्धी सतकोर खान पडून राहा, नाही निघा घराच्या बाहेर. आता डोक्यात हात लावून बसला. तेव्हा रडत होता मुलगा का होत नाही म्हणून, आता रडतोय मुलगा का झाला म्हणून. बघा संसार. डोक्याला हात लावून बसला. तेव्हा साधूने उपदेश केला होता, अरे बाबा ज्याला मुलं बाळ आहेत ते तरी कुठं सुखी आहेत, कशाला आत्महत्या करतो? पण तेव्हा उपदेश पटला नाही. पण मुलाने जेव्हा सांगितलं राहायचं तर राहा, नाही तर निघा घराच्या बाहेर. मुलाची लाता खायची पाळी आल्यावर थोडं शहाणपण यायला लागलं. कीर्तन म्हटलं की 50च्या पुढचे जास्त असतात. इथं बघा वर टक्केवारी 50च्या पुढचे जास्त का बरं? कारण संसारामध्ये चटके बसून बसून होरपळून शहाणपण येता तेवढा काळ जातो. शहाणपण यायला लागलं म्हणजे ऐकण्याची मानसिकता तयार होते. आणि मग ऐकण्याची मानसिकता तयार झाल्याच्या नंतर केलेला उपदेश फलद्रूप आहे. जोपर्यंत मानसिकता नाही, मग जेव्हा आत्महत्या करण्याकरता गेला आत्मदेव, त्याला साधूने उपदेश केला पण तो पटला नाही. पण मुलाने जेव्हा सांगितलं तुम्हाला घरामध्ये राहायचं तर नीट राहणे, निघा घराच्या बाहेर, त्यावेळेला गोकर्णाने उपदेश केला आणि आता तो पटायला लागला. देहस्तिमां सरुधिरे भेमते त्यजत्वं जाया सुतादिश सदा ममता विमुञ्च पश्यान्निशं जगदिदं क्षणभङ्गदिष्ट वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठ धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवस्व साधु पुरुषान् जहि कामदृष्टान् अन्यस्य दोषगुणचिन्तनमांश मुक्त्वा सेवा कथारसमो नितरां विवत्वा धनधार पुत्र जन धनधार पुत्र
जन धनधारा पुत्र जन धनधारा पुत्र जन बंद सोय रे बेसुन बंद सोय रे बेसुन बंधू सोय रे पिशोना बंधू सोय रे पिशोना सर्व वेद्या हे जाण सर्व वेद्या हे जाण सर्व मिथ्या ये जाणूना सर्व मिथ्या ये जाणूना शरणारी घा देवाचे शरणारी घा देवाचे शरणारी घा देवाची शरणारी घा देवा शरणारी घा देवाचे शरणारी घा देवाचे शरणारी घा देवाची शरणारी घा देवा धनधार पुत्र जन धनधार पुत्र जन धनधार पुत्र जन धनधार पुत्र जन धनधारा पुत्र जन धनधारा पुत्र जन धनधारा पुत्र जन धनधारा पुत्र धनधारा पुत्र जनबंधू सोयरी पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरणारी घा देवास देहस्तिमांस रुधिरे भीमते त्यजत्वं जाया सुतादिश सदा ममता विमंच पश्यान्निशं जगदिदं क्षणभङ्गदिष्टो वैराग्य राग रसिको भक्तिनिष्ठ. आता उपदेश पटायला लागला कारण उपदेश पटण्याची मानसिकता झाली. उपदेश पटण्याची मानसिकता नसेल सांगणारा किती विद्वान असला तरी उपयोग नाही. म्हणून महाराज या ठिकाणी जगाला उपदेश करण्यापेक्षा स्वतःच्या मनाला उपदेश करतात. अरे मना नको रे मना नको नको या मायेच्या जाळ्यात अडको समोर काळ तुला ग्रासण्याकरिता आलेला आहे. प्रथम चरण नको नको मना गुंतू माया जाळी 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 नको नको मना गुंतू माया जाळी 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 नको नको मना गुंतू माया जाळी 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 नको नको मना गुंतू माया जाळी 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 नको नको मना गुंतू माया जाळी 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 नको नको मना गुंतू माया जाळी 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 नको नको मना गुंतू माया जाळी 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 नको नको मना गुंतू माया जाळी 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 काळ आला जवळी ग्रासा बया 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 काळाची बुडी पडेल बाजेवा पडेल बाजेवा पडेल बाजेवा पडेल बाजेवा पडेल बाजेवा पडेल बाजेवा काळाची बुडी पडेल बाजेवा पडेल बाजेवा पडेल बाजेवा पडेल बाजेवा पडेल बाजेवा पडेल बाजेवा काळ आला जवळ ग्रासा बया काळ आला जवळ ग्रासा बया काळ आला जवळ
ग्रासावया काळाची उडी पडेल बाजेवा पडेल बाजेवा पडेल बाजेवा पडेल बाजेवा पडेल बाजेवा पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा 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 विठाला नको नको मना गुंतो माया जाळी काळाला जवळी ग्रासा अरे मना नको रे मना नको नको या मायेच्या दळ्यात गुंतो मनाचा स्वभाव आहे अडकण्याचा भ्रमर असतो बघा ज्ञानोबाराय फार सुंदर वर्णन करतात ऋणो झुनो ऋणो झुनो ऋणो झुनो ऋणो झुनो रे भ्रमरा सांडी तू अवगुणो रे भ्रमरा सांडी तू अवगुणो रे भ्रमरा रणो जुनो ऋणो झुनो ऋणो झुनो ऋणो झुनो रे भ्रमरा साडी तू अवगुणो रे भ्रमरा साडी तू अवगुणो रे भ्रमरा चरण कमल दळी भ्रमरा चरण कमल दळी भ्रमरा भोगी दोन्ही सुरे भ्रमरा ऋण जुनो ऋण जुनो ऋण जुनो ऋण जुनो रे भ्रमरा साडी तू अवगुणो रे भ्रमरा साडी तू अवगुणो रे भ्रमरा साडी तू अवगुणो रे भ्रमरा हॅलो भ्रमराच्या ठिकाणी काही अवगुण आहेत मनाच्या ठिकाणी काही अवगुण आहेत कारण भ्रमराचा स्वभाव आहे इकडं तिकडे हिंडणं भ्रमणच करीत राहतो भ्रमण आणि मनाचा स्वभाव आहे मन कधी एका जागेवर थांबत नाही पांडुरंग दर्शनाला गेला पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं त्वमेव माताच्या पिता त्वमेव बंधुसखा त्वमेव विद्या द्रढं त्वमेव तेवढ्यामध्ये चपलाची आठवण झाली मध्येच त्या चपलाकडे पाहून म्हणतो त्वमेव सर्व मम देव देव मनाचा स्वभाव सांगतो तो दिंडीला गेलं तर तिकडं फोन कर झाला का पाऊस आता इकडं भजन कर ना तिकडं पाऊस होईल पाऊस तिकडं पाहतील ना घरी येते काय करायचं ते पण मनाचा स्वभाव आहे हॅलो अरे थोडा मोकळा राहू देवाच चंचलम हे मन कृष्ण प्रमाथे पदद्रहम तस्याहम निग्रम मन्ने वायुर सुदुष्करम अतिशय चंचल हे मन याला कुठेतरी लावावं लागतं बरं का हे रिकामं राहिलं का निरर्थक चिंतन करतं रे मन मूर्ख कबतक जगणे जीवन व्यर्थ गवाएगा राम नाम नहीं गाएगा दो अंत समय पछताएगा कबीर महाराज अरे मना का निरर्थक चिंतन करतो या मनाला कुठेतरी लावायचं आहे भक्तीच्या ठिकाणी म्हणून चरण कमल दळू रे भ्रमरा भोगी तू निश्चळू रे भ्रमरा भ्रमरात काही अवगुण आहेत मी जास्त लांबवणार नाही कारण एक तर उशीर झाला आपल्याला रेल्वेमध्ये नियोजन असताना उशिरा धावणाऱ्या गाड्या वेळ भरून काढण्याची शक्यता आहे म्हणून आता जास्त लांबवणार नाही बेटामध्ये गर्दी खूप राहत असते नेहमी त्यामुळं नाईलाज होतो बेट हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या मध्यावर आहेत पश्चिम महाराष्ट्र सगळे कार्यक्रम लवकर होतात मराठवाड्यात सगळे लेट होतात मध्ये बेट आहेत इकडं 10 वेळेला 8 वाजेपर्यंत मोकळं तिकडं 12 वाजता दावा सुरू होतो दोघांच्या मध्ये बेट असल्यामुळे ओळख कायमचीच आहे आमची आणि म्हणून कार्यक्रम घेताना एक गृहीतच धरी जा विठाला 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 विठाला
भ्रमरामध्ये काही अवगुण आहेत. एक भ्रमर उडत असताना त्याला एक दृश्य दिसलं. पळसाचं झाड होतं. पळसाच्या झाडावर एक पोपट बसलेला होता. हिरव्या रंगाचे पळसाचे पालवी, हिरव्या रंगाचा पोपट, मग त्या पोपटाची लाल चोच. पोपटाची चोच पाहिल्यानंतर भ्रमराला भ्रम झाला की या पळसाला हे फुल आलेलं आहेत. पळसाचा फुलावून पोपटाची चोच, आकारही सारखा, रंगही सारखा. श्रावण महिना, भ्रमराने विचार केला श्रावण महिन्यात पळसाला फुलं येत नसतात. पळसाला फुलं येतात तेव्हा एकही पाला नसतो, सारे फुलंच फुलं असतात. आणि एवढ्या हिरव्या पालव्यामध्ये एक फुल अगदी डोलानं हालतायत. ज्या काळात जी वस्तू मिळत नाही त्या काळात त्या वस्तूचं विशेष महत्त्व असतं. मग या फुलाचा मकरंद सेवन करण्याचा आनंद आपण का सोडावा बरं, असा भ्रमराने विचार केला. आणि भ्रमर त्या पळसाच्या झाडाच्या दिशेने निघलं. पळसाच्या झाडाच्या जवळ भ्रमर गेला. त्या पोपटाने भ्रमराकडं पाहिलं आणि पोपटाने भ्रमराकडं पाहिल्यानंतर त्या पोपटाला जांभळाचा भास झाला. पोपटाला वाटलं इथं जांभळीचं झाड असलं पाहिजे आणि आयतं जांभूळ जर तोंडात पडलं तर सोडू नये, आयतं जांभूळ सोडायचं नसतं. आणि मग पोपटाने झळप घातली आणि त्या भ्रमराला गिळूनच टाकलं. कारण ते पळसाचं फूल नव्हतं. पोपटाच्या चोचेला पळसाचं फूल समजला आणि दुःखाला कारण ठरला. या मनाचा हाच स्वभाव आहे. एक भ्रमण करीत असताना त्यांनी पाहिलं का भिंतीवर चित्रकारी होती. त्या चित्रकारीमध्ये तळं होतं. त्या तळ्यामध्ये कमळ खिललेले होते. याला वाटलं चला मकरंद सेवन करण्याकरता गेला आणि भिंतीला धडकला. कारण ते कमळ नव्हतं, ते चित्र होतं. चित्राला तो खरं कमळ समजला. एक भ्रमर साबरीच्या वनामध्ये गेला. साबरीला फुलं येतात बरं का, ते कमळासारखे दिसतात. पण त्या साबरीच्या फुलामध्ये मकरंदही नाही आणि सुगंधही नाही, पण काटे तरी आहेत. तो कमळ समून साबरीच्या फुलावर बसला. त्याला मकरंद मिळाला नाही, सुगंध मिळाला नाही, परंतु त्या साबरीचे काटे टोचले आणि पंख मात्र फाटले. तसं हा मनरूपी भ्रमर जिथं जिथं जातो तिथं दुःख बघून येतो. मन तू बरं अरे म्हणा नको रे म्हणा, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, या मायेच्या जाळ्यात अडकू नको. पुढं काळ आला जवळी ग्रासावया, मृत्यू जवळ आलाय बरं का. मृत्यू काही सूचना देत असतो पण आपण सावधच होत नाही. मृत्यूची पहिली सूचना, केस पांढरे व्हायला लागले म्हणजे काळाची पहिली नोटीस आली. जरा कर्ण मुळी सांग, जरा कर्ण मुळी सांग आणि गोष्टी, 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 जरा कर्ण मुळी सांग आणि गोष्टी. प्रत्यक्षिया भेटी जवळी आली, प्रत्यक्षिया भेटी जवळी आली, आता माझे मन होई सावधान, आता माझा मन होई सावधान. मृत्यूचिया भेटी जवळी आली, मृत्यूचिया भेटी जवळी आली, आता माझा मन होई सावधान, आता माझा मन होय सावधान, होय सावधान, होय सावधान. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी. तुकोबारा सांगतात कर्णमुळी म्हणजे कानाचा केस एक पांढरा झाला आणि त्या कानाच्या पांढऱ्या केसाने माझ्या कानात गोष्ट सांगितली. काय सांगितली? मृत्यूच्या भेटी जवळी आली, सावधान. केस पांढरे व्हायला लागले म्हणजे सावधान, पहिली नोटीस आली. हा सावध होत नाही, केस काळे करतो. बरेच जण काळे करून एकमेकांकडे पाहू नका. आता ज्याच्या डोक्यावर तो काळं करेल, त्यांचं मोकळं पटांगण झालं, त्यांनी काय करावं.
एक गेला नावे खुर्चीवर नाणी विचारलं काय करायचं, कापायचे का मोजायचे, मोजणे इतकेच होते. टेन्शन घेऊन घेऊन काहीच मोकळं पटांगण झालं ना. आमच्या माता भगिनी बघा, त्यांना कधी आहे का टेन्शन, त्यांच्या डोक्याची केस जात नाही कधी. महिलांना टक्कल का पडत नाहीचं कारण सांगू का, याचं कारण आहे माता बहिणीचा स्वभाव आहे, जे काही घरात घडलं ते शेजारणीला सांगून मोकळ्या. ही तिला सांगते, ती हिला सांगते, दोन्ही रडतात, हलक्या फुलक्या होतात, कामाला निघून जातात, त्याच्यामुळे फ्रेश राहतात. त्या माणसं कोणाला सांगतच नाही ना हो, म्हणून ते टेन्शनमध्ये राहतं. एकदा एखादी प्रश्न विचारला, म्हणले महाराज जसं लग्न झाल्यानंतर एखाद्या स्त्रीचं लग्न झालं कसं ओळखायचं, गळ्यात मंगलसूत्राने ओळखलं जातं, कपाळी कुंकूने ओळखलं जातं, पण माणसाचं लग्न झालं कसं ओळखणार. मी सांगितलं माणसाचं लग्न झाल्यानंतर ज्याचा चेहरा पडलेला समजून घ्यावं लग्न झाले. टेन्शन कोणाला सांगत नाही तो, बरं कोणाला सांगावं तर लोक गैरफायदा घेतात, त्यामुळे बोलता पण येत नाही. माणसाची हे अडचण आहे. मग त्याच्याकरता एक मार्ग सांगतो तुम्हाला, कोणाला नका सांगू, मग कोणाला सांगायचं नसेल नका सांगू, पण मंदिरात जाऊन देवापुढं मोकळं करा. पण बघा मन कुठेतरी मोकळं करावं लागतं. मनामध्ये गुदमरण्यापेक्षा कुठंतरी ते मोकळं करावं तर भार हलका होतो. बघा नदीला जेव्हा महापूर येतो, त्या नदी काय करते, आपलं काही पाणी तटवर्ती भागात फेकत असते, म्हणजे तो नदीचा भार हलका होतो. तसं मनाचा भार हलका होण्याकरता ते मोकळं करावं लागत असतं. एखाद्याला जर ॲक्सिडेंट झाला, डोक्यामध्ये रक्तस्राव झाला तर तो मरू शकतो, परंतु जखम झाली आणि ते रक्त जर बाहेर आलं तर तो जगू शकतो. मध्ये स्राव झाला आणि तो ते जर बाहेर पडलं जगू शकतो, आणि आतमध्ये जर ते राहिलं तर तो मरू शकतो. तसं मन सुद्धा आहे महाराज, मध्ये आतल्यात गुदमारायला लागलं म्हणजे त्याचे परिणाम शरीरावर उमटतात. तात्पर्य मी सांगत होतो, केस पांढरे व्हायला लागले, पहिली नोटीस आली, दुसरी नोटीस दिसायला कमी झालं, मोतीबिंदू कासबिंदू. भगवान सर इथून पुढं आता बाहेर काही पाहू नका, तैसा हृदया माझे मी राम, असता सरसुखासी आराम, के भ्रांती से काम विषयावरीन. आता बाहेर काही पाहू नका, जर पाहायचं असेल तर आत पहा. पण हा काय करतो, ऑपरेशन करतो, चष्मा लावतो, सिनेमा पाहायला जातोच. दुसरी नोटीस फेल, तिसरी नोटीस, तोंडातले दात पडले. भगवान सांग इथून पुढे हलका आहार सेवन करा, खीर खा, खिचडी खा, पण नवीन दात बसवतो. याच्याकडे पर्याय असतातच. आता 3 नोटीस झाल्या, चौथ्यांदा बुलडोझर. संत एकनाथ महाराज सांगतात, हे जर नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. सरते शेवटी बा काळ बांधून येईल, सरते शेवटी बा काळ बांधून येईल, सरते शेवटी बा काळ बांधून येईल, सरते शेवटी बा काळ बांधून येईल. हा एका जनावरांनी आमचे काय भाजा येईल, पिंगळा मागवारे, पिंगळा मागवारे, कोणी बोलत देखा पिंगळा मागवारे, पिंगळा मागवारे, कोणी बोलत देखा पिंगळा मागवारे, पिंगळा मागवारे, कोणी बोलत देखा पिंगळा मागवारे. गौर फिरवता डुडुगाई का, गौर फिरवता डुडुगाई का, पिंगळा मागवारे, पिंगळा मागवारे, कोणी बोलत देखा पिंगळा मागवारे, पिंगळा मागवारे, कोणी बोलत देखा पिंगळा मागवारे, पिंगळा मागवारे, कोणी बोलत देखा पिंगळा मागवारे. संत एकनाथ महाराज सांगतात, काळाच्या तिन्ही नोटिसा फेल गेल्या, आता सरते शेवटी बा काळ बांधून येईल,
म्हणून महाराज सांगतात काळाची जेव्हा तुझ्यावर उडी पडेल तेव्हा तुला माता पिता सोडवणार नाही द्वितीय चरणामध्ये. आहा 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 काळाची येऊडी पडेल बाजे भान हा आहा 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 काळाची येऊडी काळाची बोडी आहा 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 काळाची पडेल भाजेवा काळाची आहा 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 काळाची येऊडी पडेल बाजेवा आहा 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 काळाची येऊडी काळाची बोडी पडेल बाजेवा काळाची बोडी हा सोडविना देवा माय बाप सोडविना देवा माय बाप आहा 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 काळाची येऊडी पडेल बाजेवा आहा 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 काळाची येऊडी सोडविना देवा माय बाप सोडविना देवा माय बाप काळाची बोडी पडेल बाजेवा काळाची बोडी काळाची बोडी काळाची बोडी ढोबार विठोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार दहा 5 मिनिटामध्ये आता आवरून घेऊ आपण. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. ज्याला कोरोना होऊन गेला त्याला विचारा, जवळ पत्नी येत नव्हती, आईबाप येत नव्हते, कोणीच येत नव्हतं. नवारे पुत्राणाम कामाय पुत्र प्रियो भवते आत्मनस्तु कामाय पुत्र प्रियो भवते. उपनिषदकार वर्णन करतात. बाप मुलावर प्रेम का करतो? बापाला अपेक्षा असते म्हातारपणी मुलगा आपला सेवा करेल. आत्मनस्तु कामाय पुत्र प्रियो भवते. म्हातारपणी मुलगा सुख देईल ही अपेक्षा असते. तो सुख देतो न देतो तो पुढचा प्रश्न आहे, पण अपेक्षा प्रत्येकाला आहे. निष्काम प्रेम कोणी कोणावर करीत नाही. माता पिता म्हणून सोडविना तेव्हा माय बाप. अशा प्रकारे तुकोबारा या ठिकाणी सांगतात. अनुभव आपण घेतला कोरोना काळात. पण काही लोकांनी कोरोना काळात माळीच काढून टाकलं. का माळ दिसत नाही, हे तुटली कधीपासून? मी कोरोनापासून. बरं, कोरोना काळामध्ये माळी काढल्यानं असा खायचा प्यायचा धडाका लावला, परत माळ घालायचं नावच घेईना. असा परमार्थ असतो का? परमार्थ असा असावा कुठलीही परिस्थिती निर्माण झाली. 7 दिवसाचा जरी झाला उपवासी तरी कीर्तनाशी टाकू नये. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर परिणामाचा गजर सोडू नये. शरीराचे होत दोन्ही तिन्ही भाग परी कीर्तनाचा रंग सोडू नये. तुका म्हणे ऐसा नामी ज्या निर्धार तेथे निरंतर देव वसे. निष्ठा असावी. तुकोबाराय मला उपदेश करा रे मना,
काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप माता पितातला सोडवणार नाही. याच्या पलीकडं कोणी राजा सोडवणार नाही, कोणी चौधरी सोडवणार नाही, सोयरे तर अजिबात नाही. तृतीय चरणावर सोडविन राजा देशीचा चौधरी, सोडविन राजा देशीचा चौधरी, सोडविन राजा देशीचा चौधरी, सोडविन राजा देशीचा चौधरी. अनिका सोयरी भली भली, अनिका सोयरी भली भली, महाराज सांग कोणी राजा सोडवणार नाही, कोणी चौधरी सोडवणार नाही, सोयरे तर अजिबात नाही. सोयरे फक्त सोयीपुरते असतात. सोयऱ्याने 10,000 रुपये मागितले नाही दिले की तो रुसून बसतो, तुझ्या लग्नाला येणार नाही. आणि मग अशा वेळेला उपयोगी येणारी आहे ती भक्ती. आणि म्हणून भक्त सर्वस्वचा त्याग करून त्या भगवंताचं भजन चिंतन का करतात महाराज. मीराबाई सुंदर वर्णन करतात. हरि गुण गावत नाचुंगे नाचुंगे नाचुंगी मैं, हरि गुण गावत नाचुंगे नाचुंगे नाचुंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी 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 मैं, हरि गुण गावत नाचूंगी 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 मैं. मीरा के प्रभु गिरधर नाथ, प्रभु गिरिराज सदा प्रेम नाचूंगे नाचूंगे नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगे नाचूंगे नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगे नाचूंगे नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगे नाचूंगे नाचूंगी नाचूंगी मैं. सदैव भगवंताच्या चिंतनात राहावं. संसार मोह ममतेचा त्याग करून परमात्म्याचं चिंतन घडावं. कबीर महाराज सुद्धा वर्णन करतात. मत कर मोह तो हरे भजन को मान रे, मत कर मोह तो हरि भजन को मान, मत कर मोह तो हरि भजन नयना दिया दर्शन करने को
सुन ज्ञान रे श्रवण दियो सुन ज्ञान रे मत कर हरि भजन कर मत करो तू हरि भजन कर मत करो हरि भजन मत करो हरि नयन दिये दर्शन करणे को श्रवण दिये सुन ज्ञान. मग अशा वेळेला भगवंताचं स्मरण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज सांगतात तुला त्या परमात्म्याशिवाय कोणी सोडवणार नाही. शेवटच्या चरण तुका म्हणे तुझा सोडविना कोणी तुका म्हणे तुझा सोडविना कोणी तुका म्हणे तुझा सोडविना कोणी तुका म्हणे सोडविना कोणी तुका म्हणे तुझा सोडविना कोणी तुका म्हणे तुझा सोडविना कोणी तुका म्हणे तुझा सोडविना कोणी चक्रपाणी वाचनिया एका चक्रपाणी वाचनिया काळाची एवढी पडेल बाजेवा काळाची एवढी पडेल बाजेवा एका चक्रपाणी वाचनिया काळाची उडी देवा माय बाप माय बाप माय बाप माय बाप माय बाप सोडविना कोणी माय आय ज्ञानेश्वर माऊली कैलासवासी भाऊराव गिंदास पाटील देठे आणि त्यांचं सर्व ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने
ही सेवा आहेत. त्यांचा सर्व परिवार आणि देठे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण सर्वांना धन्यवाद. श्री भाऊराव गेनुदास देठे यांच्या स्मरणार्थ विष्णू भाऊराव देठे व आदिनाथ भाऊराव देठे यांच्याकडून सद्गुरू गंगागिरी महाराज आश्रम आळंदीच्या कामाकरिता 25 गोणी सिमेंट करता 7,500 रुपये अर्पण. धन्यवाद धन्यवाद. देठे परिवार हा बेटाचा परिवार आहे आणि पूर्वीपासून बेटाशी जोडलेला, बेटाशी निष्ठावान आणि बेटाच्या सेवेमध्ये असणारा हा परिवार आहे. तसं खुडसरगावचा आणि बेटाचा फार जुना संबंध आहे आणि अशा प्रकारे खुडसरगावकरांचं आळंदीकरता ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना सर्वांना धन्यवाद. आणि आपल्या पंढरपूरच्या दिंडीची राहुरीची पंगत देखील खुडसरगावकरांची राहत असते. आता फक्त राहिलेलं लवकर गोळा करा, कारण शेवटचं स्लॅबचं काम चालू आहे. आता आहे त्या कामामध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे. आता या मे एंडपर्यंत आपल्या स्लॅब पडेल अशा प्रकारची आपली तयारी असेल. फार मोठं काम आहे. जवळजवळ सगळं काम ते 50,000 स्क्वेअर फूटपर्यंत जाते. कारण छोटं काम करून आपल्याला चालत नाही. आपल्याकडे समाज फार असतो, पुन्हा पुन्हा वाढवता येत नाही. म्हणून धरतानाच काम मोठं आणि मजबूत टिकाऊ करणं गरजेचं आहे. पिढ्यानी पिढ्या आपला परमार्थ आहेत. आणि आता बांधकाम कोणतंही केलं त्याला पार्किंग नसेल तर त्या बांधकामाला महत्त्व नसतं. आता माणसाला बसण्यापेक्षा जेवढी जागा लागते त्याच्या साधनांना जास्त जागा लागते. कारण दोघं जण कार घेऊन येतात, दोघांना बसायला जागा कमी लागते, कारला जागा जास्त लागते. आणि म्हणून खाली तळमजल्यामध्ये पार्किंगची व्यवस्था आहे. त्याच्यावरचा जो हॉल आहे तो कार्यक्रमाचा हॉल असेल, त्याच्यावर भोजनाचा हॉल आहेत आणि त्याच्यावर काही रूम आहेत. म्हणजे जवळजवळ पार्किंगसहित 4 मजले ते काम होत आहेत आणि खूप मोठं खर्चाचं काम आहे. परंतु आपल्या सर्वांचं योगदान आहे. ज्या ज्या ठिकाणी आपण शब्द दिला, लोकांनी कोणी शब्द टाळला नाही. आपापल्या परीनं लोक प्रयत्न करतात, कष्ट करून बिचारे आपापल्या क्षमतेप्रमाणे देत आहेत आणि आपल्या सर्वांच्या योगदानामुळं ते होत आहेत. गुरुवारी नारायणगिरी महाराजांची इच्छा होती की आळंदीला आपला भव्य मठ व्हावा आणि गुरुवाऱ्यांची इच्छा पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ती आपली जबाबदारी देखील आहे. कारण पूर्वी कोळाचं आणि आपलं भांडण चालू होतं. फार त्रास आपल्या वारकऱ्यांनी काढलेला आहे. आपली दिंडी जायची, त्याच्या अगोदर ती मंडळी पाणी सोडून द्यायची, चिखलामध्ये लोक झोपायचे. हिवाळ्याचे दिवस वरून दैवर पडायचं, खालून चिखल. पण आज आपण हक्काच्या जागेमध्ये आनंदाने त्या ठिकाणी राहतो. ही एक समाधानाची बाब आहे. आणि आज जर हे काम झालं तरी पुढं भविष्यामध्ये आपले मुलं नातू पंतू सर्वच त्याचा आनंद घेणार आहेत. त्याचा उपभोग घेणारे आपणच आहोत आणि योगदान करणारे आपणच आहोत. मग आपण आपल्याकरता ती व्यवस्था करणं गरजेचं आहे आणि सुंदर अशा प्रकारची व्यवस्था करा. आळंदीला जो वारीला येऊन गेला असेल त्यांनी पाहिलं असेल आणि त्याच्यानंतरही आता वर जवळजवळ 2 स्लॅब होत आहेत. आणि म्हणून आळंदीकरता आपण जे योगदान दिलं त्याबद्दल परत मी आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि झालेली सेवा प्रभू चरणी समर्पण. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, हो विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोले रे कुरे वेडी वाहुरी बोले, क्षमा पराध महाराज तुम्ही सुद्धा नाही विचारिला